आपले महाराज? सांगा ना. तारे आपले महाराज कैलासाला गेलेत ग. तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता, मग आता का नाही गेलात? सांगू. तारे, महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिली आहे ग. स्वराज्य राखायची. अगं लय मोठी जबाबदारी आहे ही. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सर सेनापती. हंबीरराव, महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. निरोप कसला? फरमान म्हणा. कसलं? युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा आहे. कसं आहे, महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत? महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले. अनाजी पंत, जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार. या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार. जय भवानी. आलं ना आपसुकच समद्यांच्या तोंडातून जय शिवाजी. इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार. आणि तुम्ही म्हणता महाराज गेले. अनाजी पंत, तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार. भावनिक होत आहे सर सेनापती. कसं आहे, भावना वेगळी, परिस्थिती वेगळी. निघा तुम्ही. काय म्हणालात? निघा तुम्ही. तुमच्याच सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे, त्यामुळे संभाजी नावाची अडचण. महाराज म्हणा. हा? संभाजी महाराज असं म्हणा. हे बघा, तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राजफरमान मी घेऊन आलोय. बरोबर ना मोरोपंत? बरोबर आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाहीत तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राजफरमान माझ्याकडे आहे. राजफरमान आहे ते. माझी फौज घेऊन माझ्यावरच आला चोय रे शेमण्या. हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा. अनाजीपंत, हंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा. का? कशाला विषय वाढवताय? काय चूक आहे त्यांचं? महाराज म्हणा. हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा आहे. उद्या राजाराम महाराज झाले तर सरसेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घालेन. तू आत्ता शंभूराजांना महाराज म्हण. नाही म्हणणार. अनाजी पंत, शंभूराजे न्याय करा.